आता आम्ही सुनीलदाच्या घरी चाललोय. मस्त समुद्रात पोहून आलो. इकडे घरी येऊन आंघोळ केली आणि नारळ बघा, नुसतीच नारळ आहे तिकडे. आता त्याच्या घरी जातोय आम्ही नारळ बघायला. इकडून कशी गाडी टाकली असते? कुठे जाते आता इकडं? हे काय बघायचं? आम्ही ह्यातनं मागाशी फिरून तिकडे खाली गेलेला. पाणीवाले ते एवढे सगळे पाडायचे, सुके सुके पाडायचे सगळे. ते मी नाही चढणार आहे. बघ चढाय जमत तुला? बारीक आहे. मी नारळ काढायला नाही आलोय. मी फिरायला आलोय. खायचंय ना? फिरायला आलोय. अरे इथं पण विहीर आहे. विहीर आहे. खूप विहीर आहे तिकडे. अरे बरेच विहीर आहे. पाण्याचं पाणी काय समझने वाले को इशारा कॉपी. थंडा बिंडा आहे इथं. थंडा बिंडा आहे. थंडा बिंडा पाहिजे तर आहे. कुठे? तो देतो थंडा बिंडा सगळा देतो. पोट दुखतंय माझं. बॉल लागलेला. बॉल लागला. काळं पडले. कुठं खेळलो आज? गेलो 2-4 दिवस झाले समुद्रावर पण खेळायला गेलो असतो क्रिकेट. त्याला एकदा भुलसव आहे. थांब आम्ही परत येणार आहे. आता पावसात येऊन नाही मजा. पावसात तुझ्या इकडे जाऊया आपण. चला. आम्हाला काय बाबा, आंबा पिकलाय. कुठे सोबत मला दिसत नाही. घरी हाय पिकलेलं. वरती भरलेला तिथे आंबा पिकलेला आहे. काय तो तू हापूस आंबा आहे. शिव्या खायला लागतील. रायवल नाही तो पाडायला. शिव्या खायला लागतील ना. बाबा हा पण पिकत आलाय. तो तो पिकलायचं काय? ते बघा काय भेटेल? तिथे एक आंबा आहे. पडलेला आंबा असतो ना, तो उचलू शकतो. तर पडलेला असतो ना झाडाचा, तो उचलू शकतो. पण काढायचं नाही झाडावरून. तेव्हा फुल तयार फळ आहे. अरे गोंधली गोंधळ करणार. बैल वगैरे खेळतात. खाली पण बघा तिथे एक पिकलेलं आहे मध्ये. एकदम झाडाचं अस्सल फुलं आहेत सगळी. काढायला टाइम नाही. तर सुनीलला टाइमपास करतो एक आमच्यासोबत. ब्रिज होता लोखंडी, त्याच्यावरून उड्या मारायचं पावसात आंघोळ करायला. सोडला का? काय याच्या वरतून पाणी जात ना जातो वरतून. इथे पण पोहू शकतोय काय? हो इथून जायचं गडगड खाली. मस्त. इथे पण सूर मारायला भारी. अशा प्रकारे विहिरीतनं पाणी काढतायत. ए नेहा ओ नेहा, ही बघा नेहा पाणी काढते आहे. ही बघा पाणी काढते बघा. पाणी. बाबू तुझं नाव काय? हा ती बघ पाणी कशी वरती आहे. दाखवते. चित्त्या बनवते. शेवग्याचं झाड आम्हाला तर सगळं माहित नाही. आम्हाला सांगते कुठलं झाड कसलं झाड? सुपारीचं. तुला काय अनाडी वाटलं का रे? आम्ही फुलं बघा, फुलं पण आले. पावसात काय भारी वातावरण होत असेल ना. हे बघा हे सुपारीची झाडं आहेत आणि ते खालचं झाड आहे ते नारळाचं आहे. इथून जवळ पडतं समुद्राला, आपलं टेन्शन येत नाही. आम्ही चालत गेलो असं आणि तर बोललं अरे खाली जायचं आपल्याला समुद्रावर, आणि एवढी बाईक घेऊन गेले. कशाला तिथलं खाली उतरला मला तर समजलं आम्हाला. पप्पा नाही एकदा आणायचं बसलं हलणारच नाही समुद्र. हे एवढं चलता होते ना. अशा प्रकारे गाडी आलेली आहे. 6000. वातावरण
हा घरी नेते आज अर्धा तास झाला आम्हाला घरीच नेते. तुझं घर कुठे? लक्ष तुझ्या आजकाल कळाली तुझी गाडी जुनीवाडी. जुनीवाडी. इकडून रस्ता बघा, इकडे पण रस्ता खाली आहे, इकडे पण रस्ता खाली आहे. आणि घराचा मालक चाललाय पुढे घर दाखवायला. घर दाखवायला. रडत होता, अरे आमच्या घरी आहे, आमच्या घरी आहे करतोय कधीपासून. ते बघते पण नाराज नका पडायची. ते पण नाराज छोटा चेतन किधर है तुम्हारा? घर में उसको काम पे लगाने का ना. वो नहीं अभी आंघोळ कोणी घालणार म्हटलं ध्यान करणार. ते सोनं कुठे का? ए सोनं. तू संध्याकाळचं पाणी बनवतोस ना, मग केव्हा बोललास? ए भैयानी ये का भैयानी इथं टाइमपास करते. हे काय भैयानी, 4-5 हे आंबे का काप. भैयानी, ही बघा. जरा कापायला घे. बस ये घर बघा आता. हे आमच्या सुनील दादाचं घर बघा. हे बघ कसं आहे. अरे भैयानी काय बोलतेस मग? हे का पिल्लासोबत खेळते, अजून पण लहान आहे. ट्रे काय ट्रे मुंबईला राहते खायला आम्ही. पण लय दिले पण ना भरलं तिथं. ये आता आतमध्ये बघू. पाणी भरायचं ना तुला, जा. ते आई आधी हाय. 4-5 आंबे काढतो. तिकडून हॉलमधून आलो. इकडे एक बेडरूम केलाय सुनील दादाने. इकडे एक आहे बेडरूम. तो व्हिडिओ करतो. व्हिडिओ काढतोय. किचन. हे किचन आहे, हा बाथरूम बनवलाय. ते बाथरूम आहे. पप्पाला आणि दाखवायला पाहिजे पप्पाला. आणि पाठीमागं अजून बनवायची चूल बनव. आपण चुलीवरचं जेवण तयार करतो. ते चुलीवर जेवण बनवतात. उद्या टाइम असेल तर सगळं काय बनवून आपण खाऊ शकतो. नुसतं खाऊ शकत नाही आम्ही. नाही देणार, खायला देणार तुम्हाला. चिकन पाहिजे. हे आता बांधलेलं आहे ना. आता फिटिंग आताच केली सगळी. आंबा बघा ते बघ कसा तिथं पिकलेला. पिकलेलं तो दिसतंय. आंबे पिकलेले बघ कसे आहे. ते आंबा पिकलेला आहे बघा. पूर्ण हेच झालेलं आहे. निखिल काय म्हणणं आहे तुझं? चांगलं वाटलं का? जरा कसं वाटलं? आम्ही जोपर्यंत समुद्रात गेलो नव्हतो ना तोपर्यंत आमची सुस्ती जात नव्हती. बरोबर. अरे अजून पुढे पाण्यात गेलो असतो. आज टाइम नाही आपल्याला. उद्या आपण जाऊ, परत खायला. बोल. जेव्हा उड्या मारल्या तेव्हा बरं वाटलं ते आम्हाला. पण झोपेवर निघालो. एकदम त्याच्यावर पाणी गेलं ना ते पूर्ण हे धुमा लागलं. बॉल क्रिकेट सगळं खेळून नंतर आम्ही पोहायला जातो संध्याकाळचं. ऐकलं काय? अरे थोडंसं आलं, जास्त नाही. काय अक्षय काय किती घेऊन जाणार त्याला? घाबरे. पाच यायला. हा. आता घाबरे. मला दाखवून देतो आंबे. तर आता आम्हाला सुनीलला आंबे देणार आहे. एकच आंबा कापाली. खरंच यार, किती- नंतर बोलू नको, दादा नाही दिलं म्हणून. ते मुंबईला गेल्या बघा. तर हे चुकीच्या जागी ठेवलंय कबाड. कबाड चुकीच्या ठिकाणी ठेवलं. कबाड इकडं आलं पाहिजे, बोर्डाच्या ह्या साईडला. तर आता आम्ही आंबा खाणार आहे. भैयानी बघा आमच्याकडे बघा हसते कशी लाजते भैयानी. काय बोलताय पब्लिक? निखिलला टेन्शन आले. बाईकवर बसून बसून कंटाळलाय पोरगा. लग गए उसके लग गए. तर भेटू थोड्या वेळातच. आंबा कापतोय बघा. फुल रस मला एक येतात. वर हापूस आंबा दाखवतो. खाऊन बघ. सोड बघ. आंबा खाऊया आपण. आंबा खाऊ आम्ही. आंबा भारी लागते ना. कशाला खास तर माझ्याकडनं दिलेली आहे करायला दुसरं. आपल्या कंपनीतून दुसरं घ्यायचं. सध्या आता कापत जा.
बाकी बघतो काय आवडलं का तेचा अंकिताचा अंकिताचा कोण घेऊन आले तो घेऊन आला ना काय अक्षय आला का अक्षय हा तो बाबा जो बोलतो ते गेलाय आता तुम्हाला आमच्या घरी दिली ती खाल्ली नाही तुझ्याकडे चव नाही लागत म्हटलं दादाकडे पण खात एक नंबर आंबा टाकतो अगं आता पण खाली खा कलमावर आलो भरपूर चुकले चमत्कार ते बिना कलरचे आहे ना सकाळी मी पडले ते सकाळी इथंच बघ आई ह्या आंबा चांगला आहे ते काय बाजूला चाल चाल साडेचं ठेव ना तुम्ही चालू शकत काढले आई छोटे आवाज हे बघा आंबे कापलेले आहेत. विदाउट केमिकल आंबा बघा विदाउट केमिकल थांब आता एवढंच खाऊ द्या मला राजूचा राजू आणि दुसरं काका आहे. राजू असताना आलेला मग इथंच थांबला असता मग नाही आलं माझ्याकडे नाही आलं जरा मटण पाहिजे हे पाहिजे असं आहे चालेल आता मला हेच करत आहे अक्षय अक्षय कोकणचे आंबे काय रसमेवा इकडे इकडे रानमेवा ये 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 अजून कापू नको बोल आरती 10-11 रुपये ठेव 21 रुपये ठेव दोघा मागायला येतात ना आणि बघ आरती इथं नाही आरती तिथंच हां सगळं तिथं जुना करायचं मी तेवढं चालू इथं काय चालू केलं नाही अरे आपण तिथं करायची आपण आपल्या हाती करायची मी जेव्हा आले ना मी पण सगळं तिथे इथं फक्त मागं घेऊन माझ्या इथं तर भेटतो आम्ही तुम्हाला आंबे खाऊन पोट भरू द्या आमचं आम्ही खातो